अजितदादा पवार आणि पत्नी सुनेत्रा पवारांची शेवटची भेट. सुप्रिया सुळेंनी हाताला धरत सावरलं. बारामतीमध्ये अजितदादा अमर आहेच्या जयघोषात अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पवार कुटुंब या दुःखाच्या क्षणी एकत्र उभे राहिले. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार स्टेजवर धक्क्यात असताना खासदार सुप्रिया सुळे त्यांना भक्कम आधार म्हणून उभ्या राहिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल बुधवारी विमान अपघातात निधन झाले आणि या अपघातात दोन्ही वैमानिकांसह 5 जणांचा मृत्यू झाला. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी जाहीर सभांना उपस्थित राहण्यासाठी अजित पवार बारामतीला जात होते. 66 वर्षीय अजित पवार यांचे अचानक निधन हे केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला मोठा धक्का आहे. आज बारामतीमध्ये अजित पवार यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. या दरम्यान सुप्रिया सुळे कुटुंबाची पूर्ण जबाबदारी घेत असल्याचं दिसून आले. त्या अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीवर देखरेख करताना दिसल्या. बुधवारी सकाळी सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि त्यांचे दोन्ही मुलगे पार्थ आणि जय पवार यांच्यासह मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आल्या तेव्हा रुग्णालयातही असे दृश्य दिसले. सुनेत्रा पवार आपल्या पतीच्या अचानक निधनाने हताश झाल्या. सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत आल्या, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि रुग्णालयाच्या गेटवर रडल्या. शरद पवार देखील भावनिक झाले. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अजित पवार यांच्या मृत्यूबाबत कट रचल्याचा आरोप फेटाळून लावत म्हटले की ही दुःखद घटना राजकारणापासून दूर ठेवली गेली पाहिजे. अंत्यसंस्कारादरम्यान सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा हात धरला. त्यांचा पुतण्या पार्थ यानं मिठी मारली. वडिलांच्या निधनाने रडणाऱ्या त्यांच्या धाकट्या मुलाला जय यांचं सांत्वन केलं. तुलसी पत्रमुपतिष्ठतु. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, बारामती.